नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात सुरुवात झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींना 1 लाख रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके आवश्यक कागदपत्रे काय लागतील, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा, 1 लाख रुपये नेमके किती टप्प्यामध्ये मुलींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। तर इथे लक्ष द्या मित्रांनो, लेकीचा जन्म आता लखपतीचा। लेक लाडकी योजना जन्मापासून 18 वर्षापर्यंत मुलीला मिळणार 1 लाख रुपये। मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्ही न्यूज मध्ये वृत्तपत्रामध्ये देखील वाचलंच असेल, तर सविस्तर माहिती बघूयात। तर इथे लक्ष द्या, लेक लाडकी योजना महाराष्ट्र कोणाला मिळणार लाभ। तर मित्रांनो, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात झालेल्या 1 किंवा 2 मुली, 1 मुलगा 1 मुलगी असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे। तर इथे लक्षात असू द्या, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकातील कुटुंबात झालेल्या 1 किंवा 2 मुली, 1 मुलगा किंवा 1 मुलगी असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा इथे म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगितलं होतं, हे जे काही 1 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे, हा किती टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे हे देखील इथे दिलेलं आहे। तर इथे पाहू शकता, मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपयाचा जो काही पहिला टप्पा आहे हा मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला मुलींचे जन्म प्रमाणपत्र लागणार आहे। मित्रांनो, दुसरा हप्ता तुम्ही पाहू शकता, मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपयाचा दुसरा हप्ता मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला शाळेत दाखल असल्याचा पुरावा म्हणजेच बोनाफाईड इथे लागणार आहे। मित्रांनो, तिसरा टप्पा तुम्ही पाहू शकता, मुलगी 6वीत गेल्यावर 7,000 रुपये मिळणार आहेत आणि यासाठी तुम्हाला शाळेत दाखल असल्याचा पुरावा म्हणजेच बोनाफाईड लागणार आहे। मित्रांनो, चौथा टप्पा देखील इथे पाहू शकता तुम्ही, मुलगी 11वीत गेल्यावर 8,000 रुपयाचा चौथा टप्पा इथे मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला विद्यालयात दाखल असल्याचा पुरावा म्हणजेच बोनाफाईड इथे तुम्हाला लागणार आहे। आता मित्रांनो, 5वा टप्पा इथे पाहू शकता तुम्ही, मुलींचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपयाचा इथे जो काही 5वा टप्पा आहे हा मिळणार आहे आणि शेवटचा टप्पा जो काही 75,000चा आहे मित्रांनो, यासाठी तुम्हाला अविवाहित असल्याचे स्वयं घोषणापत्र आणि मतदार यादीत नाव असणे आवश्यक लागणार आहे। मित्रांनो, आता या योजनेसाठी नेमके जे काही आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत ते इथे दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, 1 नंबरला आपल्याला इथे लाभार्थी आधार कार्ड लागणार आहे, 2 नंबरला आपल्याला इथे पालकाचे आधार कार्ड लागणार आहे आणि कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला सुद्धा इथे लागणार आहे। तहसीलदार यांचे 1 लाखाच्या आतील इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखाच्या आतील आपल्याला इथे लागणार आहे। रेशन कार्ड पिवळ्या व केशरी याची तुम्हाला इथे झेरॉक्स प्रत लागणार आहे, कॉपी लागणार आहे आणि मित्रांनो, बँक पासबुक झेरॉक्स, मुलगी व मातेचे संयुक्त बँक खाते किंवा आई वडील किंवा पालकांचे राष्ट्रीयकृत बँक खाते इथे तुम्हाला लागणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे इथे आवश्यक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा जवळच्या अंगणवाडी सेविका व मुख्य सेविकेशी संपर्क साधायचा आहे आणि या योजनेचा जो काही सदर अर्ज आहे तो व्यवस्थित भरून त्याला आपली जी काही कागदपत्रे मी तुम्हाला सांगितलेली आहेत ते इथे जोडून हा फॉर्म त्यांच्याकडे तुम्हाला द्यायचा आहे, जमा करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।